गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर मोफत या योजनेचा शुभारंभ संपन्न. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ मर्यादित कोल्हापूर गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्य कारखान्याच्या माध्यमातून गाई म्हशींचे उत्तम दर्जाचे पशुखाद्य तसेच पशुखाद्य पूरक आहाराची निर्मिती करत असून दूध उत्पादकांच्या मागणीनुसार त्यांना पुरवठा केला जातो. अशा महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट या पशुखाद्याचे पोते संघाकडून खरेदी केल्यास त्यासोबत फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सचरची 1 किलो बॅग आपल्या दूध उत्पादकांना 1 महिन्याच्या आत कालावधीसाठी पूर्णपणे मोफत देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला असून आज गणेश जयंतीचे औचित्य साधून या योजनेचा शुभारंभ गोकुळचे चेअरमन अरुण डोंगरे यांच्या हस्ते व संचालक मंडळ यांच्या उपस्थितीमध्ये गोकुळ प्रकल्प गोकुळ शिरगाव येथे संपन्न झाला. या शुभारंभ प्रसंगी बोलताना संघाचे चेअरमन अरुण डोंगरे म्हणाले की गोकुळ दूध संघाने नेहमीच दूध उत्पादकांचे हित जपण्याचा प्रयत्न केला आहे. गोकुळने गेल्या 2 वर्षापासून पशुखाद्यामध्ये कोणतीही दरवाढ केलेली नसून गोकुळच्या दूध उत्पादकांना सकस व गुणवत्तापूर्ण पशुखाद्य देण्यासाठी गोकुळ नेहमीच कटिबद्ध आहे. म्हणूनच जिल्ह्यात सुमारे 90 ते 95% लोक गोकुळचे महालक्ष्मी पशुखाद्य वापरतात. दुग्ध व्यवसायामध्ये नाविन्यपूर्ण गोष्टी करण्याची भूमिका गोकुळ नेहमीच घेत असून दूध उत्पादकांच्या फायद्याचे नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. त्यानुसार गोकुळच्या महालक्ष्मी कोहिनूर डायमंड आणि गोल्ड पॅलेट पशुखाद्यासोबत फर्टिमिन प्लस मिनरल मिक्सचर मोफत ही योजना चालू केली असून पशुखाद्याच्या पोत्यामध्येच फर्टिमिन प्लसची 150 रुपये किमतीची 1 किलो बॅग मोफत देण्यात आली आहे. या फर्टिमिन प्लसचा परिणाम दुधाळ जनावरांचे दूध, फॅट आणि SNF वाढीमध्ये दिसणार आहे. यास्तव अत्यंत उपयुक्त असलेल्या फर्टिमिन प्लस या मिनरल मिक्सचरचा प्रसार व प्रचार वाढावा आणि गोकुळच्या प्रत्येक दूध उत्पादकांनी या फर्टिमिन प्लसचा नियमित वापर करावा हा या योजनेपाठीमागचा संघाचा उद्देश असल्याचं श्री डोंगरे यांनी सांगितलं. जानेवारीचा कार्यक्रम झाला. त्या मोठ्या कार्यक्रमात मी डिक्लेअर केलं होतं की येत्या 6 महिन्यात पशुखाद्य दर वाढले जाणार नाहीत. ही 2 वर्षे पशुखाद्य दर वाढलेले आहेत आणि आज 6 महिन्याचा आम्ही आश्वासन दिले की वाढणार नाही आहे. त्याला कारण असं आहे की दूध दर वाढवले, उत्पन्न दर वाढले की पशुखाद्य दर वाढला की लोकांचे एक नैराश्य वातावरण व्हायचं, निगेटिव्ह वातावरण व्हायचं. बाबा इकडं तुम्ही दर वाढला, इकडं पशुदर वाढला. तर आता 2 वर्षे पूर्ण झाले आहेत आणि 6 महिने अधिक आम्ही डिक्लेअर केलेलं आहे. त्याबरोबर जनावरांचं त्याची निगा राखणे, हे मिनरल मिक्सचर असले की सत्वगुण त्याच्या अंगात असणे गरजेचं आहे. दुधाची क्वालिटी सुधारणं गरजेचं आहे. गाभण प्रॉब्लेम जो आहे विशेष करून म्हशीच्यामध्ये, ह्या सगळ्याकडनं हा जाण्यासाठी आम्ही 1 महिना आम्ही डिक्लेअर केलेला आहे. ह्याचा पुरेपूर एकूण इतर विभागांना फायदा उठावा, म्हणजे व्हेटरनरी विभागांना फायदा उठावा, संकलन विभागांना फायदा उठावा आणि ह्यातून ह्या विषयाचं फार मोठी, म्हणजे मी असं म्हणत नाही, निर्णय आमचे फार चांगले झाले आतापर्यंत. मी संघ निर्णय अतिशय चांगले घेतले, त्यातला हा क्रांतिकारी निर्णय आहे. म्हणजे मी असं म्हणेन हा क्रांतिकारी निर्णय आहे की संघाचं व्यवस्थापन बसण्यापासून दूध वाढीचं परिणाम करण्यात आल्या दृष्टीनं आपण अलीकडे 2 दिवसापूर्वी पेपरला बघितले की म्हशीचं दूध आमचं 10 लाखाच्या वरती गेले. हे पूर्वी होत नव्हतं कधी. गाईचं दूध वाढायचं आणि म्हशीचं दूध कमी व्हायचं, पण ॲक्च्युअली जानेवारीमध्ये आता अखेर ऐकून घ्या 10 लाखाच्या पुढं आपलं संकलन झालेलं आहे. मग कारण म्हशीचं दूध आम्हाला पाळायचा फार आवश्यक बाब आहे. आमच्या दृष्टीनं अतिशय आर्थिक आणि आमच्या संघाशी अतिशय गरज आहे. ती उत्पादकांनी उचलासाठी हा सुद्धा हे नियमितानं हातभार लावणार आहे. आणि आमच्या पशुच्या क्वालिटीमध्ये कुठेही गुणवत्तामध्ये कमी नाही आहे. पण जे काय प्रायव्हेटवाली ह्या गोष्टी असल्या सकारात्मक वेगळ्या पद्धतीनं काय भांडवल करतात, वेगळ्या पद्धतीनं आम्हीच दाखवतात आणि ते ट्रेड करतात, त्यालाच चेकमेट करण्यासाठी आपण हा विषय आम्ही घेतला 1 महिन्यासाठी केलेला आहे. सभासद असतील, संस्था असतील, सगळ्या लोकांनी ह्याचा पुरेपूर लाभ निमित्तानं घ्यावा आणि अतिशय 3.5 4 कोटीचं बजेट आपण ह्याला तरतूद केलेलं आहे. निश्चितच एक अतिशय संचालक बोर्डाचा चांगला निर्णय झालेला आहे. तो लोकांनी उत्पादकांनी त्याचा लाभ घ्यावा. कुठेतरी गाईचे दूध दर खरेदी दरामध्ये कपात केली, त्यामुळे मुद्दा एकच आहे की गाई दरात कपात झाला नाही. ॲक्च्युअली आमच्या जिल्ह्यातले सगळ्यात दर आमचं जास्तच आहे. संघानं अनुदान जे केलं, बंद केलं, त्याचा परिणाम झाला आहे. 7 रुपये अनुदान संघ जे देत होतं, शासन, ते नोव्हेंबर अखेरनंतर डिसेंबर द्यायला निघाल्यानंतर तो फरक पडलेला आहे. आम्ही कधी दर कमीच केलेलं नाही गाईचे. ते अनुदान प्रलंबित झालं किंवा तिने थांबवलं, ह्याच्यामध्ये डिफरन्स जाणवला आहे. आज गणेश जयंतीच्या निमित्तानं दूध उत्पादक बंधूंना सर्वांना खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा गोकुळकडून. या मुहूर्तावरती आज गोकुळच्या संचालक मंडळाने नुकतंच आता जाहीर केलेलं होतं आणि अप्रूव्ह केलेलं होतं, मंजूर केलेलं होतं. ते असं होतं की पशुखाद्याचे जे आपले 2 व्हरायंट आहेत, महालक्ष्मी गोल्ड आणि महालक्ष्मी कोहिनूर डायमंड, या दोन्ही पशुखाद्याच्या व्हरायंटमधून 1 किलोची फर्टिमिन प्लस ही जी मिनरल मिक्सचरची बॅग आहे ती मोफत दिली जाणार आहे. याचा कालावधी 1 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी हा राहणार आहे. जेवढे दूध उत्पादक याच्यातून
पशुखाद्याची खरेदी करतील त्यांना ह्याच्यामधून हा जो पुडा आहे तो मोफत मिळणार आहे मिनरल मिक्सचरचा. याचा जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी लाभ घ्यावा. त्याचा कारण असं आहे की गोकुळने नेहमीच दूध उत्पादकाचं दूध वाढवण्याच्यासाठी आणि त्याच्या गुणवत्ता टिकवण्यासाठी केलेले हे प्रयत्न आहेत. त्याचाच एक भाग म्हणून याच्यामध्ये फर्टिमिन प्लसचा वापर जास्तीत जास्त कसा उत्पादकांनी करावा याच्यासाठी ही योजना आणलेली आहे. त्याचा जास्तीत जास्त लाभ घेतला तर त्याचा फायदा अजून एक आहे की जो नमूद करण्याला पाहिजे तो असा आहे की वंध्यत्वाच्या संदर्भातल्या ज्या तक्रारी येतात त्याच्यामध्ये मार्ग काढण्यासाठी म्हणून फर्टिमिनचा खूप मोठा सहभाग होणार आहे. म्हणून फर्टिमिनचं हे मोफत दिल्यामुळं दूध उत्पादकांमध्ये याचा वापर वाढू शकेल आणि याचाच फायदा आपल्याला दूध उत्पादन वाढीसाठी, गुणवत्तेसाठी आणि वंध्यत्वासाठी निवारणासाठी याचा होऊ शकेल. त्यामुळं माझं सर्व दूध उत्पादकांना आव्हान आहे की जास्तीत जास्त पशुखाद्याची खरेदी करून त्यांनी या गोष्टीचा लाभ घ्यावा. या प्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अजित नरके, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिंचेकर, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉक्टर योगेश गोडबोले, महाव्यवस्थापक डेअरी अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, पशुखाद्य व्यवस्थापक व्ही.डी. पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, संग्राम मगदूम, संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.